आता जो काय आपला प्रोजेक्ट आहे तो प्रोजेक्ट कुठे डेस्कटॉप मध्ये एक फोल्डर बनवला आणि त्या फोल्डरच्या आतमध्ये एक प्रोजेक्ट नावाचा एक फोल्डर बनवले. त्या फोल्डरला आपण करू ओपन केल्यानंतर त्याला करू सीएमडी मध्ये ओपन. इथे सीएमडी राईट करतो आणि एंटर करतो. जसं एंटर करणार एक ब्लॅक स्क्रीन ओपन झाली, त्यालाच आपण सीएमडी म्हणतो. मग त्यामध्ये मी कमांड टाकतो की व्हीएस कोड ओपन करण्यासाठी कमांड टाकतो कोड बेस डॉट. एंटर केलं. एंटर केल्यानंतर ऑटोमॅटिकली जे काय आपलं व्हीएस कोडला जो काय प्रोजेक्ट आहे तो प्रोजेक्ट काय झाला इथे ओपन होईल. ठीक आहे. जो काय प्रोजेक्ट आहे आपला तो प्रोजेक्ट व्हीएस कोडला ओपन झाला. व्हीएस कोडला ओपन झाल्यानंतर मी प्रोजेक्टला इथे सिंपल रन करतो. रन करण्यासाठी कमांड आहे आपली नोडिमॉन इंडेक्स डॉट जेएस आणि एंटर बटनावर क्लिक केलं. जसं मी एंटर बटनावर क्लिक केलं आपला प्रोजेक्ट काय झाला एक्झिक्यूट झाला. मग जो काय प्रोजेक्ट आहे त्या प्रोजेक्टचा आउटपुट पाहण्यासाठी आपण ब्राउझरला सर्च करणार localhost:100. ठीक आहे. असं आपण सर्च केल्यानंतर आपल्याकडे काय झाली एक वेबसाईट शो झाली की आपण एक वेबसाईट बनवली होती. त्या वेबसाईटमध्ये 2-3 पेज घेतले होते. ठीक आहे. आणि त्या वेबसाईटला हँडल करण्यासाठी एक ऍडमिन पॅनल बनवला होता. मग त्या ऍडमिन पॅनल पाहण्यासाठी आपण सर्च करणार ब्राउझरला localhost:100/admin आणि एंटर करा. ह्या प्रकारे आपण काहीतरी एक ऍडमिन पॅनल बनवला होता की जी काय वेबसाईट होती त्या वेबसाईटला हँडल करण्यासाठी. त्यामध्ये अबाउट कंपनीचं पेज, बॅनर, कॅटेगरी आणि ऍड प्रोडक्ट नावाचा एक फॉर्म बनवला होता. जसं आपण हा फॉर्म भरला की ऑटोमॅटिकली आपला डेटाबेस मध्ये काय होणार एक प्रोडक्ट ऍड होणार. ठीक आहे. त्यानंतर एक सब मेनू मध्ये आपण एक बटन बनवलं होतं की प्रोडक्ट लिस्ट नावाचं. आणि ह्या प्रकारे आपण काल काय केलं तर डेटा फक्त घेऊन आलो होतो. बरोबर. मग जो काय आपण काल डेटा घेऊन आलो तो डेटा आपण काय करू एका टेबल मध्ये आपण फॉर्मॅट मध्ये काय करू डेटा प्रिंट करून घेऊ आज फक्त. ठीक आहे. आज फक्त डेटा काय करू जे डेटा प्रिंट करायचा तिथे डेटा फक्त आपण आज प्रिंट करून घेऊ. चालेल. ठीक आहे. काल आपण डेटा हा सिलेक्ट करून आलतो कुठे घेऊन आलतो की ऍडमिन मधून. जसे की मी आलो ऍडमिन डॉट जेएस मध्ये. आणि ऍडमिन डॉट जेएस मध्ये काल आपण एक क्युरी राईट केली. जशी की कोणती क्युरी होती सिलेक्टची क्युरी राईट केली होती काल आपण अशी सिलेक्ट मीन प्रोडक्ट प्राइस वगैरे वगैरे असून ह्या प्रकारे एक क्युरी राईट केली होती. ठीक आहे. आणि त्या क्युरी मधला डेटा जी काही क्युरी होती त्या क्युरीला आपण इथे केलं तर रन केल्यानंतर जो काय डेटा येणार तो डेटा काय केला होता मी इथे सिंपल सेंड केला. सेंड केल्यामुळे आपल्याला जो काय डेटा होता तो डेटा ह्या प्रकारे आपल्याला प्रिंट झाला. डेटा कशात आलाय एका ऍरे ऑब्जेक्ट मध्ये डेटा आलाय ना. हा राहिला साईडला एक ऍरे. झूम करतो मी याला. एक ऍरे आलाय. ऍरेच्या आतमध्ये काय ऑब्जेक्ट आलाय. म्हणजे जो काय डेटा आलाय तो आलाय ऍरे ऑब्जेक्ट फॉर्मॅट मध्ये डेटा आलाय. मग त्या डेटामध्ये काय काय आलंय प्रोडक्ट आयडी, प्रोडक्ट कॅटेगरी, नेम, कलर, टॅग, कंपनी डिटेल आणि इमेज. त्यानंतर त्याची एक मिनिमम प्राइस आणली आपण आणि त्यानंतर एक डुप्लिकेट प्राइस आणली. ती डुप्लिकेट प्राइस काय मॅक्झिमम आहे. मग जो डेटा आणलाय तो डेटा आपण काय करू टेबल फॉर्मॅट मध्ये प्रिंट करू. मग टेबल फॉर्मॅट मध्ये डेटा प्रिंट करण्यासाठी काल आपण एक पेज बनवलं होतं प्रोडक्ट लिस्ट डॉट ईजीएस नावाचं काल एक पेज बनवलं होतं. जसं की मी ते चेक करतो इथे बनवलं एक पेज आणि त्यामध्ये आपण काय केलं एक नावबार आणि फुटर काय केलं इथे इन्क्लूड केलं. मग मी इथे सिंपल काय करतो एक व्हेरिएबल घेतला आपण कोणता ओबीजे आणि त्या ओबीजे मध्ये जो काय डेटा आणला तो ओबीजे मध्ये डेटा मी काय केला फॉरवर्ड केला. मग सिंपल काल आपण काय करणार मग इथे डेटा फॉरवर्ड करायचा आहे कुणाला प्रोडक्ट लिस्ट डॉट ईजीएस ला. मग इथे रिस्पॉन्ड डॉट रेंडर आणि ऍडमिनच्या आतमध्ये प्रोडक्ट अंडरस्कोर लिस्ट डॉट ईजीएस नावाची जी काय फाईल आहे त्या फाईलला काय केलं ओबीजे आपण फॉरवर्ड केलं. आता चेक करू. चेक केल्यानंतर इकडे आलो मी रिफ्रेश केलं. जसं रिफ्रेश केलं डेटा इथे नाही शो झाला. कारण का डेटा नाही शो झाला फक्त आपण डेटा पाठवलाय पण डेटा प्रिंट केलाय का नाही. पण डेटा कुठे पाठवलाय आपण प्रोडक्ट लिस्ट डॉट ईजीएस नावाच्या फाईलला. मग इकडे आलो मी. इकडे आल्यानंतर मी इथे काय करतो एक बूटस्ट्रॅप राईट करतो. थोडक्यात एक कंटेनर घेतला. कंटेनरच्या आतमध्ये एक मी काय घेतला रो घेतला आणि रोच्या आतमध्ये सपोज कॉल MD12 घेतला आणि त्याच्या आतमध्ये H1 मध्ये मी सांगतो इथे काय राहणार आमचे प्रोडक्ट लिस्ट असणार आहे. इकडे आउटपुट पेजला चेक करू आलं इथे प्रोडक्ट लिस्टला आपण. ठीक आहे. त्यानंतर अजून एक मी रो घेतो. जो काही रोचा एंड आहे त्या रोच्या एंडच्या बाहेर अजून एक काय घेतला मी इथे रो घेतला आणि रोच्या आतमध्ये मी सांगतोय कॉल MDM चा असणार 12 आणि 12च्या आतमध्ये एक टेबल घेतला.
ठीक आहे. टेबल घेतल्यानंतर टेबलच्या आतमध्ये राहणार आपला एक टी आर, बरोबर. आणि टी आरच्या आतमध्ये पहिला काय असतो, टी एच. मग टी एच मध्ये आपण पहिलं घेऊ एक ऍक्शन बटन, ठीक आहे. आणि त्यानंतर सेकंड घेऊ आपण सिरियल नंबर डॉट घेतलं एन ओ. त्यानंतर आपण घेऊ इथं प्रोडक्टची कॅटेगरी घ्यायची. सगळा डेटा नाही दाखवणार आपण, जो काही दाखवणार थोडक्यात डेटा दाखवायचा आपल्याला. जसे की थोडक्यात नुसते आपण एक बेसिक बेसिक इन्फॉर्मेशन दाखवणार, ठीक आहे. म्हणजे तुम्हाला समजेल, दाखवतो मी एकदा तुम्हाला. जसं की एक सिरियल नंबर घेऊ. सिरियल नंबर घेतल्यानंतर नेम घ्यायचं का, बरं ठीक आहे, नेम घेऊ आपण. फक्त मी नेम राईट करतो किंवा प्रोडक्ट नेम असं घेतो राईट, ठीक आहे. त्यानंतर आपण घेऊ अजून कंपनी एक घेऊ शकतो. टॅगला म्हणण्यापेक्षा आपण लेबल घेऊ. हा ठीक आहे, आपण त्याला लेबल बोललो डेटाबेस मध्ये वाटतंय. हा. त्यानंतर तुम्ही टॅग टॅग आहे का, टॅग केलंय का, बरं इथे टॅग राईट करू का मग, बरं इथे टॅग राईट करू, काय नाही अडचण. काय टीडी मध्ये आपण फक्त डेटाचे हेडर राईट करतो, ठीक आहे. चुकलं नाही चुकलं तरी काय आपण राईट केलं. त्यानंतर आपण अजून राईट करू कलर एक राईट करू इथे, ठीक आहे ना. टेबल मध्ये थोडक्यात आपल्याला इन्फॉर्मेशन दाखवायची, पूर्ण डिटेल मध्ये नाही दाखवायची, फक्त थोडक्यात. मग इतके ठीक आहे, एकदा समजून तर घ्या, तुम्हाला फक्त थोडक्यात दाखवायचे ना, ठीक आहे, समजून घ्या एकदा. ठीक आहे, टेबल तर एकदा क्रिएट करू. त्यानंतर कलर नंतर मी घेतो एक टीडी, आणि टीडी मध्ये राईट करणार मी प्राइस डॅश रेंज. रेंज मध्ये कसं की आमच्याकडे 100 पासून ते 1000 पर्यंत काय आमच्याकडे प्रोडक्ट आहेत विकण्यासाठी, म्हणजे ती आपल्या प्राइसची आपण काय करणार तिथे रेंज दाखवणार आहे. रेंज कशी असणार मग, की असे ना दाखवत 100 पासून डॅश 200 असं आपण दाखवू शकतो ना. म्हणजे 100 पासून स्टार्ट आहे आणि 200 पर्यंत काय आपला एंड आहे, असं आपण दाखवण्याचा प्रयत्न करतो. मग इथे मी एक घेतल्यानंतर त्याचा आपण आउटपुट पाहण्यासाठी एकदा ब्राउझरला चेक करू, आउटपुट कसं शो होत आहे आपल्याला. तिकडे येऊन मी रिफ्रेश केलं, झाला इथे टेबल, ठीक आहे. टेबलला थोडीशी डिझाईन वगैरे द्यायची, मग द्यायची, ठीक आहे. डिझाईन देण्यासाठी मी डायरेक्ट चॅट जीपीटी घेऊ का, देईल का चेक करायचं एकदा. काय झालं, अरे आता जी काय प्राइस शो करणार आहे आपण, प्राइस आपण डेटाबेस मधून किती प्राइस आणल्यात, एक मिनिमम प्राइस आणली आणि दुसरी कोणती आणली, मॅक्सिमम प्राइस. मग मिनिमम प्राइस आपण दाखवणार की आमच्याकडे 100 पासून स्टार्ट आहे, मिनिमम बोललो की, आणि त्याची एंड किती, जी काय मॅक्सिमम प्राइस असणार आहे, मॅक्सिमम आपल्याकडे प्राइस 1000 आहे. मग इथे असं समजत आहे ना की जो काय प्रोडक्ट आहे आपल्याकडे, एक शर्ट आहे आणि ते एक शर्टाची प्राइस एस साईजची आपल्याकडे 100 रुपये, पण डबल एक्सेसची प्राइस किती 1000 आहे. ह्या दोघांच्या मध्ये आपल्याकडे प्रोडक्ट विकण्यासाठी आहे, मग त्यांची फक्त आपण रेंज दाखवणार आहे, ठीक आहे ना. मग त्यासाठी मी इथे घेतलंय प्राइस रेंज म्हणून, आणि आपण थोडक्यात दाखवतो फक्त, ठीक आहे. एवढं समजून घ्या फक्त. टेबल घेतलाय आणि टेबल मध्ये आपण थोडक्यात इन्फॉर्मेशन दाखवली, ठीक आहे. आणि त्यात जो काय टेबल आहे, टेबलला डिझाईन देण्यासाठी मी करतो एकदा चॅट जीपीटी कडून आपण डिझाईन देतोय का आपण चेक करू, नाही दिली तर आपण क्रिएट करत बसू, ठीक आहे. त्याला काही प्रॉम्प्ट वगैरे देत नाही, ऑलरेडी माझं समजून घेईल तो चॅट जीपीटी. तुमचा ट्रेन असेल चॅट जीपीटी तर त्याला प्रॉम्प्ट द्यायची गरज नाही लागणार. तुम्हाला जो काही कोड द्यायचा तो समजून घेईल की काय राईट करायचंय, कुठे काय, ठीक आहे. याने आपल्याला सगळा डेटा दिलाय. इथे कॉपी करतो, कॉपी केल्यानंतर मी एकदा इथे पेस्ट करतो, आणि जो काय फॉर लूप आहे तो फॉर लूप मी इथे बॉडी टी बॉडी रिमूव्ह करतो, ठीक आहे. आपण तिथे राईट आपण करणार, ठीक आहे. टी हेड पण नको आपल्याला सध्या, तशा काय गोष्टी नको, ठीक आहे. बाकीची त्यांनी पॅडिंग वगैरे घेतली, चेक करायची एकदा. ब्राउझरला आलो, इथे मारतो एकदा रिफ्रेश. जसं रिफ्रेश मारलं टेबल बनवलाय, पण त्याने आपल्याला जी काही पाहिजे होती, जशी डिझाईन पाहिजे होती ती नाही दिली. मग मी डिझाईन इथे राईट करतो, जसं की बीजी कलर वाय. त्यानंतर पॅडिंग देतो मी सपोज 2 पिक्सल. त्यानंतर अजून राउंडेड देऊ, ओके. आणि याला क्लासला थोडीशी मी बॉर्डर देतो, जो काय टॅग आहे FW बोल्ड असणार. चेक करू एकदा डिझाईन कशी वाटते, झाली. आणि जो काय सेकंड टेबल आहे त्याला आपण डिझाईन देऊ. त्याला डिझाईन देण्यासाठी मी ऍड करतो बीजी कलर व्हाईट, पॅडिंग देतो सपोज 2 पिक्सल. त्यानंतर मार्जिन टॉप देतो 3 पिक्सल. अजून काय राहणार, बस एवढं तर बस.
ओके, डिझाईन थोडी बरोबर वाटायला लागली. अजून थोडीशी मी देतो ह्याला राऊंडेड, आणि राऊंडेड दिल्यानंतर थोडासा व्यवस्थित टेबल दिसायला लागला. झालाय आपला थोडासा व्यवस्थित टेबल. आता जो काही डेटा पाठवलाय तो डेटा आपण आता प्रिंट करू. पण डेटा कुठे पाठवलाय आपण? ऍडमिन मधून प्रोडक्ट लिस्ट डॉट ईजीएस ला डेटा पाठवलाय. पण जो काही डेटा पाठवलाय कसं पाठवलाय तो एकदा चेक करण्यासाठी मी इथे करतो कन्सोल डॉट लॉग आणि इथे करतो डेटा. एकदा आउटपुट पेजला येऊ, इथे मी रिफ्रेश केलं, कन्सोल मध्ये डेटा होईना आपल्याला प्रिंट व्हायला पाहिजे, पण असं का होतंय? ठीक आहे, खूप सारा डेटा असेल त्यामुळे लोड खाल्ला असेल. ठीक आहे, डेटा भेटलाय आपल्याला कन्सोल मध्ये. ठीक आहे, भरपूर सारा डेटा भेटलाय. मग त्या डेटामधून आपल्याला प्रिंट काय काय करायची? आपण टेबलमध्ये कोणत्या कोणत्या व्हॅल्यू घेतल्यात? एक तर प्रोडक्ट नेम घेतलंय, त्यानंतर कंपनी, त्यानंतर टॅग घेतलाय आणि कलर घेतलाय. प्रिंट डेटा प्रिंट करून घ्यायचा. मग डेटा प्रिंट करण्यासाठी आपण डेटा ऍडमिन मधून कोणत्या व्हेरिएबल मध्ये पाठवलाय? प्रोडक्ट लिस्ट नावाच्या व्हेरिएबल मध्ये. मग डेटा प्रिंट करण्यासाठी मी इथे सिंपल काय करतो, एक ईजीएसचा सिंटॅक्स ओपन केला, प्रोडक्ट लिस्ट डॉट मॅप राऊंड ब्रॅकेट, त्यामध्ये एक असतं फंक्शन, आणि फंक्शन मध्ये घेऊ आपण व्हॅल्यू, आणि त्यानंतर सेकंड असते इंडेक्स नंबर साठी. कर्ली ब्रॅकेट ओपन केला, इथे क्लोज केला. ईजीएसचा सिंटॅक्स ओपन केला इथे मी, इथे केला क्लोज. आणि याच्या आतमध्ये पहिला टीडी कशासाठी? ऍक्शन साठी, बरोबर. आणि सेकंड असणार आपला सिरियल नंबर साठी. मग सिरियल नंबर साठी प्रिंट करण्यासाठी आपण इथे इक्वल टू i+1 आणि ईजीएसचा सिंटॅक्स करायचा. एकदा चेक करू, जो काय आपला सिरियल नंबर आहे तो प्रिंट होतोय का? ठीक आहे, असा खबर प्रिंट झाला की आपण डायरेक्टली टीडी प्रिंट केला. ठीक आहे, टीआर पहिला राहिला आपला, इथे टीआर राईट केला, टीआरच्या आतमध्ये असतो टीडी. इकडे आलो, चेक करू, एकदा रिफ्रेश करून दुसरं रिफ्रेश केलं, सिरियल नंबर प्रिंट झालेत की आपल्याकडे किती डेटा आहेत? 17 डेटा आहेत. हे काय? मग त्याच प्रकारे जो काय बाकीचा नेम आहे, कंपनी आहे, ते पण मी इथे काय करतो? प्रिंट करून घेतो. मग इथे राईट केलं मी, सपोज ईजीएसचा सिंटॅक्स ओपन केला, क्लोज केला. मग व्हॅल डॉट प्रोडक्ट कंपनी ना का कंपनी नेम आहे? चेक करू, आपण कन्सोल मध्ये डेटा आणलाय ना. नेम नाही, आपल्याला नेम आहे का? ठीक आहे, नेम आहे, तर मी नेम कॉपी केलं, इकडे आलो, व्हॅल डॉट प्रोडक्ट नेम, त्यानंतर सेकंड काय आहे मग? कंपनी. इकडे आलो, एकदा प्रोडक्ट कंपनीला मी करतो एकदा कॉपी, आणि इकडे येऊन एकदा व्हॅल डॉट प्रोडक्ट कंपनीला इथे पेस्ट करतो. नेक्स्ट काय आहे मग? टॅग. मग इकडे येऊ, आपण टॅगच केले की ते. ठीक आहे, टॅगच आहे प्रोडक्ट टॅग. इकडे येऊ एकदा टीडीच्या आतमध्ये प्रोडक्ट राहणार इथे टॅग. एकदा चेक करू, आपला जो काही डेटा आहे तो डेटा कन्फर्म प्रिंट होतोय की नाही? होतोय डेटा. ठीक आहे, टॅग गुन्हा की प्रिंट झाला का बरं? टॅग 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 कसं का नाही प्रिंट झाला बरं? ठीक आहे, व्हॅल डॉट प्रोडक्ट टॅग इथे राईट केलंय, पण टॅगची व्हॅल्यू का येत नाही? इथे आलो, रिफ्रेश केलं, रिफ्रेश केल्यानंतर आलाय टॅग आपले. टॅग नंतर काय? कलर. कलर पण मी इथे राईट करतो, कलर राईट करण्यासाठी अजून एक घेतला टीडी, आणि इथे प्रोडक्ट कलर. चेक करू, प्रिंट होतोय डेटा, झालाय प्रिंट, रेड आलाय. त्यानंतर रेंज आहे. पहिली रेंज मध्ये काय राहणार आपली? एक मिनिमम प्राइस राहणार, आणि सेकंड काय राहणार आपली? एक मॅक्झिमम प्राइस राहणार. जसं की आपण दोन डेटा आणलेत, की इथे बघू शकतो प्राइस किती आणल्यात आपण? दोन प्राइस आणल्यात. एक प्राइस आणली कोणती? एक मिनिमम प्राइस आणली, दुसरी कोणती आणली? डुप्लिकेट प्राइस आणली. जी काय डुप्लिकेट प्राइस आहे ती काय? सगळ्यात मॅक्झिमम प्राइस आहे. मग काय, जो काय डेटा आलाय तो डेटा मी इथे प्रिंट करून घेतो. मग त्यासाठी घेतला अजून एक टीडी, आणि टीडीच्या नंतर मी इथे राईट करतो प्रोडक्ट प्राइस आहे का नुसतं? ठीक आहे, नुसतं काय राहणार इथे? प्राइस. झाली प्राइस प्रिंट. चेक करायची एकदा, आली इथे प्राइस. आता काहींची का नाही आली प्राइस? की आपण तिथे प्राइस मिनिमम इन्सर्टच नाही केली, त्यामुळे आपल्याला इथे काय आलाय? एमटी आले. पण इथे आले ना आपल्याला. आता त्यानंतर त्याची मॅक्झिमम प्राइस. मग मॅक्झिमम प्राइस साठी मी फक्त इथे डॅश प्रिंट केला, डॅश प्रिंट केल्यानंतर डॅश आला इथे, आणि डॅशच्या पुढं सगळ्यात कोणती प्राइस? मॅक्झिमम प्राइस, म्हणजेच कोणती आपली? प्रोडक्ट डुप्लिकेट प्राइस. त्याला कॉपी करू, कॉपी केल्यानंतर अजून एक इथे ईजीएसचा सिंटॅक्स मी ओपन करतो, आणि इथे सांगतो व्हॅल डॉट
प्रोडक्ट डुप्लिकेट प्राइस इजेचा सेंटेन्स ओपन केला आणि क्लोज झाली. इथे 200 पासून स्टार्ट आहे आणि कितीपर्यंत आहे आपले 1000 पर्यंत. समजतंय? झाला आपला डेटा शॉर्टकट मध्ये प्रिंट करून. ठीक आहे, आता आपण ऍक्शन मध्ये बटन ऍड करू. आता ऍक्शन मध्ये बटन किती असणार मग? अपडेट आणि घ्यायचे मग बटन. ठीक आहे, जे बटन आहेत, ठीक आहे, बटन ऍड करण्यासाठी मी इथे वरती काय घेतो, एक टीडी मध्ये पहिला घेतो एक अँकर टॅग आणि अँकर टॅगला सांगणार. ठीक आहे, इथे पहिला अँकर टॅग असणार. ठीक आहे, काय राईट नाही करत मी, इथे राईट करतो फक्त डिलीट. आणि सेकंड असणार आपलं अपडेट. आले 2 बटन, चेक करू. ऍडमिन मध्ये तो रिफ्रेश आले 2 बटन. त्या बटनच्या ऐवजी आपण घेऊ इथे आयकॉन. आयकॉन घेण्यासाठी कुठे जाणार आपण? फॉन्ट ऑप्शनला. ठीक आहे, मग पहिलं बटन कोणतं घ्यायचं? डिलीटचं घ्यायचं. ठीक आहे, डिलीट नाही घेत आपण, सर्च करू ट्रॅश. ठीक आहे ना, डस्टबिन सारखा आपल्याला एक आयकॉन भेटलाय. हा आयकॉन वर जाऊ. हा आयकॉन आपण डायरेक्ट करू ह्याला कॉपी. कॉपी केल्यानंतर जो काय आपला टीडी आहे, टीडीच्या आतमध्ये मी घेतो एक बटन आणि त्या बटनच्या आतमध्ये आपला राहणार एक आयकॉन. एक बटन घेतला, त्या बटनच्या आतमध्ये आयकॉन आणि त्या बटनला मी क्लास देतो. क्लास दिला जसं की बीटीएन डेंजर. चेक करू बटन झालंय शो, आपलं झालंच असेल. आलंय बटन. त्यानंतर दुसरं कोणतं राहणार बटन? एडिटचं. मग त्या एडिटच्या बटनासाठी पण एक आयकॉन घेऊन जाऊ आपण. एडिट सर्च केलं, हेच आयकॉन डायरेक्ट आपण घेऊन जाऊ. कॉपी केलं, कॉपी केल्यानंतर टीडी मध्ये आलो. टीडी मध्ये अपडेटच्या जागी मी घेतो एक बटन आणि बटन मध्ये आपला राहणार एक आय टॅग आणि त्या बटनला मी देतो इथे क्लास. क्लास दिला जसं की बीटीएन प्रायमरी देऊ. चालेल ना? चेक करू. बटन आले 2, शो झालेत. रिफ्रेश आले बटन, इथे झाले 2 बटन शो आपले. आता अजून एक बटन ऍक्शन मध्ये असणार. आता जसं आपण डिलीट वर करणार, डेटा काय होणार? डिलीट होणार. एडिट वर क्लिक केल्यावर डेटा एडिटला जाणार. अजून एक बटन असणार, एक प्रोडक्ट व्ह्यू करायचं, की आपल्याला हा प्रोडक्ट दिसतोय, हा प्रोडक्टची एक डिटेल मध्ये आपल्याला इन्फॉर्मेशन पाहिजे. बरोबर ना? डिटेल म्हणजे कशी? त्या प्रोडक्टची कंपनी, लेबल कोणता आहे, कलर कोणता आहे, त्याची काय 4 इमेज आहेत, त्या 4 इमेज, त्या प्रोडक्टचे साईज वाईज प्राइस कोणती, भरपूर सारी मोठी इन्फॉर्मेशन झाली ना. ती इन्फॉर्मेशन अशी आपण टेबल मध्ये शो केली तर कशी दिसेल? जास्त होईल ना. मग त्यापेक्षा आपण इथे काय करू, एक व्ह्यूजचं काय देऊ, एक बटन देऊ. जसं की तुम्ही कुठे गेला असताल की तुम्हाला पासवर्ड बघायचा आहे, इनपुट बॉक्स बघितलाय तुम्ही, त्या इनपुट बॉक्सच्या साईडला एक बटन असतं की एक डोळ्यासारखं चिन्ह असतं. जसं तुम्ही त्या डोळ्यावर क्लिक करता, तो पासवर्ड काय होतो तुम्हाला शो होतात. डबल त्या क्लिक केलं, तिथे क्रॉस चिन्ह येतं, मग तो पासवर्ड काय होतो, हाईड होतो. मग इथे आपण काय करू, एक बटन घेऊ आणि त्या बटनवर क्लिक केलं की आपल्याला त्या प्रोडक्टची डिटेल मध्ये काय भेटेल, आपल्याला इन्फॉर्मेशन भेटेल. मग जसं की मी काय करतो, एक अजून एक अँकर टॅग घेतो आणि त्या अँकर टॅगच्या आतमध्ये राहणार आपलं एक बटन आणि बटनला आपण एक आयकॉन आणू. आयकॉन आणण्यासाठी कोणता आयकॉन आणायचा? मग डोळ्याच्या आयकॉनला काय म्हणतात? आईज. करू काय सर्च करू मग? हाईड आणि शो. ऑनलाईन मेंबर्स कधी फॉन्ट वापरलेत तुम्ही? मग काय असेल ना, हाईड आणि शो करायचं का? हाईडच करायचं. आलं इथं HD. हे न्यायचे काय कोण मग? हे न्यायचे का? हे न दिसण्याचे. आपण आईज सर्च करून चेक करायचं, असंच आहे ना. हे वेगळे आलेत, आपल्याला हेच पाहिजेत ना. असं डोळ्यावर क्लिक करणार की ते प्रोडक्ट आपल्याला शो होणार. अरे सध्या आपल्याला काय करायचे, प्रोडक्ट फक्त पाहायचा आहे आपल्याला, हाईड आणि शो नाही करायचं नाही तर. ठीक आहे, समजेल तुम्हाला. ठीक आहे, मी हा आयकॉन घेतला, ह्या आयकॉनला डायरेक्ट कॉपी करून आपला जो काही टीडी मध्ये बटन घेतला तिथे मध्ये पेस्ट केला आणि बटनला मी इथे क्लास देतो. क्लास दिला जसं की बीटीएन आणि बीटीएन कोणता कलर द्यायचा मग? सक्सेस का इन्फो? ठीक आहे, बघून आपण कोणता बेटर वाटेल तो देऊ आपण. ठीक आहे, कोणता बेटर वाटेल? ठीक आहे, कलर बघू आपण बुस्ट्रॅप मध्ये किती कलर अवेलेबल आहेत. ठीक आहे ना.
किती कलर बुस्टरअप मध्ये? अरे सक्सेसच माहिती आहे तुम्हाला. एवढेच कलर आहेत का? ठीक आहे. तुम्ही बुस्टरअप यूज करतात बरोबर, ठीक आहे ठीक आहे. तुम्ही बुस्टरअप यूज करतात ना, बुस्टरअप सारखीच एक लायब्ररी माहिती आहे कोणाला? माहिती आहे का तुम्हाला? बुस्टरअप काय करते? ऍड करू शकतो. मग त्याच प्रकारे एक लायब्ररी आहे. बुस्टरअप पेक्षा आपल्याला ऍडव्हान्स मध्ये आपल्याला कलर फीचर म्हणजे भरपूर ऍडव्हान्स करायला देते. जसं की तुम्ही एखाद्या वेबसाईटला गेलात, ठीक आहे, वेबसाईटला जाऊन द्या. ठीक आहे, मोबाईल ऍप मध्ये गेलात, तिथं थीमचं ऑप्शन असतं, डार्क थीम, लाईट थीम आणि आहे ना, ते हँडल करताना कसं करणार मग बुस्टरअप मध्ये? बुस्टरअप हार्ड आहे ना, म्हणजे हार्ड पण नाही म्हणता येणार, सेमच आहे. एक ती लायब्ररी आहे, ती लायब्ररी ऐकली तुम्ही कधी? स्टायलिंग साठीच यूज करतात. ठीक आहे, मी तर इथे कलर ऍड करतो. वॉर्निंग कलर चेक करू कसा दिसतोय. बेटर वाटतंय? व्ह्यू वर क्लिक केलं की त्या प्रोडक्टची आपल्याला सगळी इन्फॉर्मेशन शो होईल. ठीक आहे, जसं की आपण एखाद्या वेबसाईटला जाऊ, फ्लिपकार्टला गेलो आणि फ्लिपकार्टला गेल्यानंतर ठीक आहे, आता त्यांचा ऍडमिन पॅनल नाही, ती वेबसाईट आहे बरोबर ना. वेबसाईटला गेलो, एखाद्या प्रोडक्टला आपण क्लिक करतो, असं सपोज हे आपलं आईज बटन आहे. आईज बटनावर क्लिक केलं, त्या प्रोडक्टची काय झाली, आपल्याला डिटेल मध्ये आपल्याला इन्फॉर्मेशन शो झाली. त्याच प्रकारे आपण ऍडमिन मध्ये करणार आहे. आईज बटनावर क्लिक केलं की त्या प्रोडक्टची अख्खी इन्फॉर्मेशन आपल्याला शो होणार. अशी टेबल मध्ये शो करायला गेलो, मग इमेज कशा दिसतील? आपल्याकडे किती इमेज आहेत? 4 इमेज आहेत. टेबल मध्ये बरोबर दिसतील नाही, त्यामुळे आपण काय केलंय, एक आईज बटन बनवलंय. डिलीट वर क्लिक केलं, डेटा काय होईल? ठीक आहे, सर्वांना आपण काय करू, एक URL देऊन टाकू. जसं की मी इथे देतो, ऍडमिनच्या आतमध्ये हा कोणता डिलीट आहे, ऍडमिनच्या आतमध्ये काय राहणार, एक डिलीट. डिलीट ठीक आहे. त्यानंतर जे काय एडिटचं आहे त्याला पण मी इथे करतो, ऍडमिनच्या आतमध्ये आमचं राहणार एडिट. आणि त्यानंतर लास्ट मध्ये काय राहणार, ऍडमिनच्या आतमध्ये इन्फो देऊ आपण. ठीक आहे, सॉरी इको झालं, इन्फो. असं करायचं का? बरे, प्रोडक्ट डिलीट केलंय आणि इथे तसंच करू का, कॉपी करतो ह्याला, इथे पेस्ट मारतो. ठीक आहे बरोबर. आता आता ह्या सर्वांना आयडी पण पास करायला लागते. मग आयडी पास करण्यासाठी मी देतो इथे स्लॅश. ठीक आहे, सर्वांना एकदा देऊ का सिलेक्ट करून, कंट्रोल D, समजेल. ठीक आहे, काय करायला देतो, स्लॅश दिला, ज्याचा सिंटॅक्स काय करणार आपण, ओपन करणार. मग इथे सांगायचं व्हॅल डॉट जी काय प्रोडक्ट आयडी आहे ते प्रोडक्ट आयडी काय करतो, पास कर. आणि इजेचा सिंटॅक्स इथे करायचा. झाली, सर्वांना आयडी पाठ जाईल. इथे एकदा कॉपी करतो आणि सर्वांना जी काही एडिटला पण आपल्याला आयडी लागते आणि इन्फोला पण आपल्याला आयडी लागते. एकदा आउटपुट पेजला येऊ, रिफ्रेश करू. रिफ्रेश केल्यानंतर काही चेंजेस झालेत? झाले. डिलीटचं बटनच गायब झालं. का झालंय बरं? कुठे कस काय डिलीटचं बटन गायब झालं? बटन 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 काहीतरी त्याचा क्लोज वगैरे काहीतरी गायब झालाय, किंवा आपल्याकडून एक्स्ट्रा काहीतरी पडलंय, आहे की नाही? अरे थांब, कंट्रोल Z करू एकदा. इकडे बी कंट्रोल Z, कंट्रोल Z, कंट्रोल Z. ठीक आहे, इथे मी राईट केलं तर कंट्रोल D केलं म्हणून त्याकडे दोन्हीकडे कसं लागते. ठीक आहे ना, स्लॅश करतो इथे आणि एकदा मी पेस्ट करतो, केला पेस्ट. स्लॅश जास्त पडला, त्यानंतर ह्याला पण आयडी पास करून देऊ, त्यानंतर ह्याला पण आयडी एक पास केली. ठीक आहे, झाली आयडी सर्वांना पास. एकदा चेक करू, आपला जो काय पॅनल आहे त्या पॅनल आलं. इथे डिलीट वर क्लिक केलं, युजर कुठे गेला, ऍडमिनच्या आतमध्ये प्रोडक्ट डिलीट आणि त्याची एक आयडी घेऊन गेला. ठीक आहे, जसं मी एडिट वर क्लिक करतोय, कुठे गेला युजर, ऍडमिनच्या आतमध्ये प्रोडक्ट एडिटला गेला, एक आयडी घेऊन गेला. ठीक आहे, त्याच प्रकारे जसं आपण व्ह्यू वर क्लिक करतो, काय घेऊन गेला, एक प्रोडक्ट इन्फोच्या एक आयडी घेऊन गेला. ठीक आहे ना, मग ह्या आयडीचा यूज करून आपण काय करणार, जसं की डिलीट वर क्लिक करतो, काय करतो आपण, त्या आयडीचा यूज करून डेटा डिलीट करतो. जसं आपण एडिट वर करतो, डेटा काय करतो, त्या आयडीचा यूज करून एडिट करतो. मग त्याच प्रकारे जी काही इन्फोचं बटन टाकलंय त्या आयडीचा यूज करून काय करायचं, डेटा घेऊन यायचा. हेच मेथड राहणार ना.
मग फर्स्ट आपण मेथड यूज करू डेटाची डिलीट करण्याची. जसं मी डिलीटवर क्लिक केलं, काय आलं इथं, कॅन नॉट गेट ऍडमिनच्या आतमध्ये प्रोडक्ट डिलीट. जी काय URL आहे ती मी URL एकदा क्रिएट करून घेतो. कुठे, admin.js मध्ये. आणि इथे आलो, राऊट डॉट गेट राऊंड ब्रॅकेट डबल कोड स्लॅश प्रोडक्ट डिलीट स्लॅश, त्याच्याबरोबर पण आयडी पाठवली, आयडी कॅच करण्यासाठी स्लॅश कोलन आयडी, कोमा दिला, असिंग राईट करतो. त्यानंतर फंक्शन मध्ये रिक्वेस्ट सेकंड असतो आणि इथे रिस्पॉन्ड डॉट मी करतो सेंड. ठीक आहे. आणि जो काय आयडी आलाय त्या आयडीला मी काय करतो, एका व्हेरिएबल मध्ये स्टोअर करतो. एक व्हेअर आयडी इक्वल टू, आयडी कशात आलाय, रिक्वेस्ट डॉट पॅरेंट्स मधून आपल्याला काय करायचे, एक आयडी कॅच करायची. त्यानंतर त्या आयडीचा यूज करून मी डेटा डिलीट करतो. मग व्हेअर SQL इक्वल टू टिल्ट, काय राहणार क्वेरी, मग डिलीट फ्रॉम प्रोडक्ट्स वेअर प्रोडक्ट अंडरस्कोर आयडी. जी काय आपल्याला आयडी भेटली ती आयडी इथे पास करून देऊ. डॉलर घेतला, ओपन केला, करली, क्लोज केला, झाली क्वेरी क्रिएट. सिंपल त्या क्वेरीला रन करू. रन करण्यासाठी व्हेअर डेटा इक्वल टू अवेट EXE ला SQL क्वेरी झाली क्वेरी. आणि रिक्वेस्ट डॉट सेंड करून चेक करू की आपली क्वेरी सक्सेस रन होती की नाही. इकडे आलो, रिफ्रेश केलं. जसं रिफ्रेश केलं आपल्याला सर्व्हर आयडी भेटला की कन्फर्म समजून जायचं की आपला जो काय डेटा आहे तो डेटा काय झाला, इथे डिलीट झाला. भेटला आपल्याला सर्व्हर आयडी, इथे इन्सर्ट आयडी भेटलाय, सर्व्हर स्टेटस भेटलाय, म्हणजे आपला डेटा काय होतोय, डिलीट होतोय. जसा डेटा डिलीट झाला की युजरला त्याच पेजवर पाठवायचं. कोणत्या पेजवर, जी काय प्रोडक्ट लिस्ट नावाचं पेज आहे त्याच पेजला आपल्याला युजरला काय करायचंय, पाठवून द्यायचं. पाठवून देण्यासाठी मग इथे आपण काय करणार, रिस्पॉन्ड डॉट सेंडच्या जागी काय असणार, इथे रिडायरेक्ट कुठं करायची, मग आपल्याला ऍडमिनच्या आतमध्ये प्रोडक्ट लिस्ट वर्क होतंय चेक करायचे एकदा. इथे रिफ्रेश केलं, प्रोडक्ट किती, आता 16 प्रोडक्ट आहे. ज्याची प्राइस नाही तो मी डिलीट करतो. हा डिलीट केला, किती आले प्रोडक्ट, 15. त्याच्यावर डिलीट करतो, किती झाले, 16. होतंय वर्किंग, झालं एडिटचं, डिलीटचं झालं. ठीक आहे. त्यानंतर कोणतं राहिलं आता, एडिटचं करताना तुम्ही ट्राय करताना का ऑनलाईन मेंबर्स, ठीक आहे ना, प्रॅक्टिस होईल तुमची. कारण एडिटचं आतापर्यंत अशी क्वेरी कधीच झाली नसेल, ठीक आहे ना. कोणत्या, त्यामुळे तुम्ही एडिटची काय जमली तर करा, नाही तर आपण लास्ट मध्ये जेव्हा आपला प्रोजेक्ट एंडला जाईल तेव्हा आपण एडिटची घेऊ. पण तोपर्यंत जमली तर तुम्ही ट्राय करा, ठीक आहे ना. अपडेटची चालतंय करता, ठीक आहे. मी घेतो आता नेक्स्ट घेण्याचं कोणतं बटन आहे, इन्फोचं. जसं इन्फोवर क्लिक केलं, इन्फोवर क्लिक केल्यानंतर युजर कुठे गेला, कॅन नॉट गेट ऍडमिनच्या आतमध्ये प्रोडक्ट इन्फो. मग जी काही URL आहे ती URL मी क्रिएट करून घेतो. मग URL क्रिएट करण्यासाठी इथे मी राऊट डॉट गेट राऊंड ब्रॅकेट डबल कोड स्लॅश प्रोडक्ट इन्फो, आणि त्याबरोबर आपण आयडी पाठवली. आयडी कॅच करण्यासाठी स्लॅश कोलन आयडी, कोमा घेतला, असिंग राईट करतो. फंक्शन घेतो एक, आणि फंक्शन मध्ये एक असतो रिक्वेस्ट, सेकंड असतो रिस्पॉन्ड. आणि ते ठीक आहे. तुम्हाला हे माहिती आहे का, ह्याला कोणतं फंक्शन म्हणतात बरं, एरो फंक्शन माहिती आहे. सध्या आपण तेच यूज करू का, कोणतं यूज करायचं, ठीक आहे. कन्फ्युज होतात परत तुम्ही पण. फंक्शन घेतलं, फंक्शन मध्ये काय आणणार, एक रिक्वेस्ट, दुसरं रिस्पॉन्स, आणि इथे रिस्पॉन्ड डॉट मी करतो इथे सेंड, ठीक आहे. त्यानंतर जे काय आपल्याला आयडी भेटली ती आयडी मी काय करतो, एका व्हेरिएबल मध्ये स्टोअर करतो. व्हेअर आयडी इक्वल टू रिक्वेस्ट डॉट पॅरम्स, आणि पॅरम मधून काय घ्यायची आपल्याला, आणि त्या आयडीचा यूज करून आपल्याला डेटा घेऊन यायची फक्त इन्फो मध्ये. मग डेटा घेऊन येण्यासाठी काय क्वेरी असणार, मग व्हेअर SQL इक्वल टू टिल्ट, आणि ह्यामध्ये क्वेरी कोणती, मग सिलेक्ट स्टार फ्रॉम, कुठून आणायचा डेटा, प्रोडक्ट्स, अरे प्रोडक्ट्स, त्या टेबल मधून डेटा आणायचा आहे. कोणता डेटा आणायचा आहे, जी आयडी मॅच होईल तो डेटा काय करतो, प्रोडक्ट अंडरस्कोर, जी काय आयडी आली ती आयडी आपण अटॅच करून देऊ. डॉलर कर्ली ब्रॅकेट ओपन केला, क्लोज केला, झाली क्वेरी क्रिएट. आणि इथे क्वेरीला मी करतो रन करण्यासाठी मी इथे राईट करतो प्रोडक्ट इन्फो नावाचा एक व्हेरिएबल घेतला.
ठीक आहे. आणि त्यानंतर अवेटला सांगतो EXE ला SQL क्वेरी पास करून देऊ. झाली क्वेरी. आणि त्या क्वेरीला मी एकदा ठीक आहे, क्वेरीला नाही प्रोडक्ट इन्फोला मी इथे सेंड करून चेक करतो डेटा येतोय की नाही चेक करायचा. आउटपुट पेजला येऊ, इथे आल्यानंतर मी रिफ्रेश करतो. जसं रिफ्रेश करेल आपल्याला डेटा भेटेल एक प्रोडक्टचा. भेटला एका प्रोडक्टचा डेटा. त्या डेटामध्ये काय काय भेटलंय, काय मिस आहे यात, मग मिसिंग काय आहे, प्रोडक्टच्या इन्फॉर्मेशन मध्ये काय मिसिंग आहे, प्राइस आहे का, प्रोडक्टची प्राइस आहे का नाही, ते कोणत्या टेबलमध्ये, प्रोडक्ट प्राइसिंग नावाच्या टेबलमध्ये. मग त्या टेबलमधून पण डेटा घेऊन यायला लागेल आपल्याला. मग त्या टेबलमधून डेटा घेऊन येण्यासाठी एक क्युरी राईट करू. कशा थ्रू आणणार आपण डेटा, त्या टेबलमध्ये आपण काहीतरी स्टोअर केलंय की त्या ह्याच्यावरून आपण डेटा आणू शकतो. सिलेक्टचीच क्युरी, पण वेअर मध्ये काय राईट करणार, काय राईट करणार की आम्हाला ह्याच प्रोडक्टची प्राइस पाहिजे ना, नाही तर कोणाची कशी आणलं कशी जमणार. ठीक आहे ना, तुला तुला 70% तुला पडले 70%, ह्याला दिलं आपण 99चं सर्टिफिकेट, असं होईल. ह्याला 70% दिलं, जमेल का. त्या टेबलमध्ये आपण एक प्रोडक्ट आयडी नावाचा टेबल कॉलम बनवलाय ना. मग हे आपण तिथे हेच सांगणार वॅर SQL2 करतो मी, आणि इथे सांगणार टिल्ट सिलेक्ट स्टार फ्रॉम कोणता नावाचा टेबल आहे, प्रोडक्ट प्राइसिंग नावाचा टेबल, आणि त्यामधून आम्ही एक कॉलम स्टोअर केलाय कोणता, प्रोडक्ट आयडी. आणि आपल्याकडे प्रोडक्ट आयडी येते ना, पॅरामीटर मधून आपल्याला प्रोडक्ट आयडी भेटते ना. मग त्या प्रोडक्ट आयडीचा यूज करून आपण डेटा घेऊन येणार. मग इथे सांगायचं प्रोडक्ट आयडी मॅच झाली, तो डेटा घेऊन ये इक्वल टू, आणि जो काही डेटा आलाय तो डेटा इथे अटॅच करून द्यायचा. कोणता डेटा आलाय, आयडी. झाली क्युरी क्रिएट. आणि त्या क्युरीला सिंपल रन करू. रन करण्यासाठी वॅर प्राइस नावाचा एक व्हेरिएबल घेतला, आणि त्यानंतर अवेट नंतर EXE ला सांगतो जी काही SQL क्युरी 2 आहे त्याला काय कर, रन कर. आणि इथे मी करतो आता, ठीक आहे, दोन्हीला रन करण्याऐवजी मी काय करतो, दोन्हीला कन्सोल डॉट लॉग करतो. पहिलं राहणार प्रोडक्ट इन्फो, आणि सेकंड मध्ये आपण राईट करू प्राइस. आणि आता आउटपुट पेजला जाऊन चेक करू. इकडे आलो, रिफ्रेश केलं, जसं रिफ्रेश केलं कन्सोल मध्ये आपल्याला डेटा आला असेल. चेक करू एकदा. ठीक आहे, सगळ्यात खाली जायला लागेल. आलो आपण खाली, आला इथे प्रोडक्टची इन्फॉर्मेशन आली. किती नंबरचा प्रोडक्ट आहे हा, 6 नंबरचा प्रोडक्ट आहे. त्याची डिटेल आली सगळी. त्या 6 नंबरच्या प्रोडक्टची S साईजची प्राइस आली आपल्याला 1000 आली ना. S साईजची प्राइस किती, 1000. M साईजची प्राइस किती, 2000 आली. त्यानंतर L साईजची प्राइस आली, XL ची आली, आणि डबल XL ची आली. बस पडला खतम. येते ना प्राइस, समजलं कशी आला डेटा. जसं की मी एकदा बॅक जातो, तिथे कन्सोल करण्याऐवजी मी करतो इथे सेंडच करून एकदा चेक करू. कोमा दिला, आणि इथे करतो मी प्राइस. कोणत्या आयडीचं, हे आयडीचं, ही का, कशी पास केली ते. आता टेबल, आता जो काही आपण टेबल बनवलाय, ठीक आहे ना, कुठे बनवलाय, ठीक आहे, झॅम्प मध्ये दाखवतो. जो काय आपण टेबल बनवलाय त्या टेबल मध्ये काय आहे, पहिल्या प्रोडक्ट नावाचा जो काही टेबल आहे त्यामध्ये काय प्रोडक्ट आयडी आहे, आणि जो काही प्रोडक्ट प्राइसिंग नावाचा टेबल आहे त्यामध्ये प्रोडक्ट आयडी आहे ना. दोन्ही टेबल मध्ये आपण प्रोडक्ट आयडी स्टोअर केला आहे. कोणता टेबल, प्रोडक्ट नावाचा टेबल आहे. प्रोडक्ट नावाच्या टेबल मध्ये काय आहे आता, किती प्रोडक्ट आयडी आहे. आणि प्रोडक्ट प्राइसिंग नावाच्या टेबल मध्ये आपण काय केलंय, प्रोडक्ट प्राइसिंग नावाचा आयडी पण आहे, पण त्याबरोबर आपण काय स्टोअर केलंय, प्रोडक्ट आयडी. समजते का नाही. आणि जेव्हा कधी आपण डेटा इन्सर्ट करतो, जेव्हा प्रोडक्ट नावाच्या टेबल मध्ये डेटा इन्सर्ट करतो, ठीक आहे ना, इकडे आपण राईट केलंय कुठे, ऍडमिन मध्ये. एकदा झूम आउट करतो थोडं. आता जेव्हा आपण प्रोडक्ट नावाच्या टेबल मध्ये डेटा इन्सर्ट करतो,
त्याच प्रोडक्टची आपण इथे काय केलाय, आयडी कॅच केलाय आणि तोच आयडी आपण कुठे स्टोअर केलाय, प्रोडक्ट प्राइसिंग नावाच्या टेबलमध्ये आयडी स्टोअर केला. मग इथे आपण तेच केलंय, जो काय प्रोडक्ट प्राइसिंग नावाचं लिस्ट आहे इथे काय केलंय आपण, त्या जसं त्या प्रोडक्टवर आपण क्लिक करतो त्यातून काय होईल, एक आयडी पास होईल आणि त्या आयडीचा यूज करून आपण डेटा करता घेऊन आलो. जसं की प्रोडक्ट नावाच्या टेबलमध्ये पण आयडी येतो आणि प्रोडक्ट प्राइसिंग नावाच्या टेबलमध्ये पण तो आयडी आहे. मग जो काय आपल्याला आयडी भेटलाय तो कशाचा आयडी, प्रोडक्ट आयडी आहे. मग दोन्हीकडे तेच सांगितले, प्रोडक्ट आयडी मॅच झाला तर डेटा घेऊन ये, नाही झाला तर नको घेऊन ये. समजलंय तर थोडं इकडे आलो, रिफ्रेश करूया. रिफ्रेश केलं मी आणि लास्ट नंबरच्या डेटावर व्ह्यू वर क्लिक केलं, कन्सोल मध्ये डेटा आलाय. ठीक आहे, का बरं डेटा, रिफ्रेश करूया एकदा, व्ह्यू प्रोडक्ट वर क्लिक करतो, डेटा झालाय प्रिंट आपल्याला इथे. कन्सोल मध्ये पण आपण केलता ना, म्हणजे आपल्याला काय काय भेटतं, एक प्राइस भेटते, दुसरी काय भेटते आपल्याला, त्या प्रोडक्टची इन्फॉर्मेशन भेटते. दोन्ही डेटा भेटतोय. आता जो काही दोन्ही डेटा भेटतोय तो डेटा फक्त एखाद्या पेजला फॉरवर्ड करायचा आणि त्या पेजवर शो करायचा, बरोबर ना. मग काय करू आपण, एक व्हेअर ओबीजे घेऊ आपण, इक्वल टू कर्ली ब्रॅकेट ओपन केला, पहिला काय राहणार आपली, प्रोडक्ट अंडरस्कोर इन्फो घेऊ आणि जो काय प्रोडक्ट इन्फो आलाय तो इथे पास करून देऊ, कोणता, प्रोडक्ट इन्फो, आणि सेकंड कोणती, प्राइस. मग त्यासाठी पण इथे प्राइस कोलन दिला आणि जो काय प्राइस झाला तो अटॅच करून देऊ, झाला ओबीजे क्रिएट. आणि इथे मी एकदा ओबीजे काय करतो, सेंड करून चेक करतो की कन्फर्म डेटा येतोय की नाही. बॅक आलो, बॅक आल्यानंतर आता मला सांगा ही 200 प्राइस कोणत्या ह्याची असेल, कोणत्या तरी मिनिमम प्राइस असेल ना, आणि ही काय असणार आहे त्याची मॅक्झिमम प्राइस. जसं मी इन्फोवर क्लिक केलं, डेटा भेटला आपल्याला, एकाच प्रोडक्टचा डेटा भेटलाय, जी काही प्रोडक्टची इन्फॉर्मेशन भेटली, आणि सेकंड काय आहे, प्राइस भेटली. प्राइस कोणती कोणती आहे, यस साईजची प्राइस आहे 1000 रुपये आहे इथे, आणि त्याची डुप्लिकेट प्राइस आहे 1000 रुपये. असं दाखवलंय आपण, जसा डेटा भरलाय तसा आपल्याला शो होतो. त्यानंतर एम ची प्राइस आहे इथे, झालाय डेटा सगळा शो. मग हा डेटा फक्त आपल्याला प्रिंट करायचा आता, सिंपल. आता एक पेज बनवायचं, डिझाईन बनवायची, त्या डिझाईन मध्ये डेटा प्रिंट करायचा. दाखवू करून का तुम्ही ट्राय करता, फक्त शो करायचा आहे. म्हणजे जसं आपण इन्फो बटनावर क्लिक करतो, जो काही हा इन्फो बटनावर आपण जसं क्लिक करतो, ही इन्फॉर्मेशन एका डिझाईन मध्ये शो होईल फक्त. आता इथे प्राइस आपण काहीच भरली नाही त्यामुळे आपल्याला एमटी आलाय, कारण इथे भरपूर सारे टेबल आहेत. मी एकदा डिलीट करतो, ज्याची प्राइस नाही तो डेटा मी डायरेक्टली डिलीटच करून टाकतो. ठीक आहे, जास्त लोड नको आपल्याला डेटाबेसला पण. ठीक आहे, आता सपोज एखाद्या व्ह्यू वर क्लिक केलं, इथे आपल्याला एक डिझाईन असणार आणि त्या डिझाईन मध्ये त्याची प्राइस, कंपनी वगैरे वगैरे सगळी इन्फॉर्मेशन काय होणार, शो होणार. एवढी डिझाईन तुम्ही ट्राय करता का मी दाखवू डिझाईन करून, सांगा बरं ऑनलाईन मेंबर्स, काय करतात, डिझाईन तुम्ही करतात का मी करू, मग आता काय करतात, अपडेट तू करशील, बाकीच्यांचं बघायला लागेल ना. टेबल मध्ये नाही करायची, सगळ्यात डेटा टेबल मध्ये प्रिंट केलं का. ठीक आहे, आपल्याकडे टाइम आहे थोडा, दाखवू तुम्हाला थोडक्यात कसा डेटा करायचा. आता जो काही डेटा भेटतोय तो डेटा आपण काय केलाय, इथे एका ओबीजे मध्ये स्टोअर केलाय, बरोबर. मग आता एक अजून एक पेज बनवू आपण, जसं की मी इथे राईट करतो, रिस्पॉन्ड डॉट रेंडर. ठीक आहे, रेंडर करतो. रेंडर काय कुठे असणार ते पेज, ऍडमिनच्या आतमध्ये स्लॅश काय राहणार ते, प्रोडक्ट अंडरस्कोर इन्फो डॉट ईजीएस नावाचं काय असणार एक पेज असणार. ठीक आहे, ते पेज आपण बनवून घेऊ. ते पेज कुठे असणार, मग व्ह्यूज फोल्डरच्या आतमध्ये, ऍडमिन फोल्डरच्या आतमध्ये कोणतं पेज राहणार, प्रोडक्ट इन्फो डॉट ईजीएस. आणि त्यामध्ये दोन गोष्टी लागणार, एक तर गोष्ट आपल्याला ही लागणार कोणती, नावबार. करू इन्क्लूड इथे, इन्क्लूड नावबार डॉट ईजीएस, आणि ईजीएसचा सिंटॅक्स इथे राहणार आपला. त्यानंतर नेक्स्ट काय लागणार आपल्याला, फुटर. इथे मी फुटरला पण इथे एकदा इन्क्लूड करून घेतो, फुटर चेक करायचा एकदा शो होतोय, आणि ओबीजे काय करायचं इथे पास करून द्यायचा. हे तर आपल्याला माहिती आहे, डेटा फॉरवर्ड करायचा.
आणि आता आपण एकदा चेक करू. जसं चेक केलंय इकडे ऍडमिन मध्ये आलो, रिफ्रेश केलं आणि व्ह्यूज बटनावर क्लिक करतो. ठीक आहे, डेटा शो होतोय आपल्याला कारण रिस्पॉन्स 2 दिलेत ना. ठीक आहे, त्यामुळे बॅक येतोय, एकदा मी रिफ्रेश करतो, व्ह्यूज बटनावर एकदा मी काय करतो इथे क्लिक करतो. जसं क्लिक केलंय आलंय आपल्याला कोणतं पेज आहे आता ही प्रोडक्ट इन्फो URL मध्ये आहे. मग इथे सिंपल डिझाईन करायचे. आता आलो प्रोडक्ट इन्फो मध्ये आणि इथे घेतो एक डिझाईन घेण्यासाठी पहिलं घेऊ आपण कंटेनरच्या आतमध्ये रो आणि रोच्या आतमध्ये राहतो आपला कॉल MD12. ठीक आहे, एवढी डिझाईन केली. अजून थोडं डिझाईन देऊन टाकू. मग BG कलर व्हाईट, त्याला देऊ आपण पॅडिंग 2 पिक्सल. ओके, त्यानंतर अजून काय द्यायचं का? ठीक आहे, इथे H1 घेतो आणि H1 ला सांगतो इथे आपलं पेज कोणतं, ही प्रोडक्ट इन्फो नावाचं आपल्याकडे काय हे पेज आहे. आणि याला थोडीशी स्टाइलिंग देऊ. अजून क्लास ऍड केला FW बोल्ड आणि रोजच्या एक्झॅक्ट क्लोजच्या खाली अजून एक घेतो मी इथे रो आणि रोजच्या आतमध्ये राहणार कॉल MD12 आणि त्याला थोडीशी मी डिझाईन देतो आता, जसं की PG कलर पॅडिंग देतो त्याला आणि त्यानंतर जो काय मार्जिन टॉप देऊ 3 पिक्सल. ओके, डिझाईन झाली. चेक करू. आलंय प्रोडक्ट इन्फोच्या पेजला आपण. आणि जी काय प्रोडक्ट इन्फो आहे, जे प्रोडक्टची इन्फॉर्मेशन सगळी शो करू आता फर्स्ट. मग शो करण्यासाठी आपण इथे राईट करू, जसे की ठीक आहे कॉल MD12 घेण्यापेक्षा मी इथे काय करतो कॉल MD इथे घेतो 3 आणि फर्स्ट व्हॅल्यू आपली कोणती राहणार, प्रोडक्ट नेम घ्यायचं, प्रोडक्ट अंडरस्कोर नेम. एकदा चेक करू. इथे आलंय प्रोडक्ट नेम आलंय, त्याला थोडस बी टॅग मध्ये घेऊ, पेस्ट. एकदा चेक करू. प्रोडक्ट नेम आलं आणि त्याच्याच खाली दाखवायचं प्रोडक्ट नेम. ठीक आहे ना, दाखवतो तुम्हाला. ठीक आहे, प्रोडक्ट नेम झालं. कशी शो करा ना प्रोडक्टची डिझाईन फक्त. ठीक आहे, मी दाखवतो बघा, लक्ष द्या. पहिलं प्रोडक्ट नेम आहे. ठीक आहे ना. आता जो काय प्रोडक्ट नेम झाल्यानंतर जो काय आपण डेटा पाठवलाय तो डेटा कशात पाठवलाय, प्रोडक्ट इन्फो नावाच्या व्हेरिएबल मध्ये पाठवलाय. मग इथे मी राईट करतो डायरेक्टली. जो काय डेटा आहे तो कसा आहे, एकच डेटा येतोय ना. मग इथे इंडेक्स नंबर देऊ मी डायरेक्ट 0. चालेल ना सर. आणि प्राइस पण जी येते त्या प्राइसला मी नाही देत सध्या, फक्त प्रोडक्ट इन्फोला देतो. आणि ऍक्सेस करताना आपण तिथे ऍक्सेस करणार प्रोडक्ट इन्फो नावाने. मग मी तिथे राईट करतो खाली पी टॅग मध्ये, इजेचा सेंटेन्स ओपन केला, त्यानंतर प्रोडक्ट इन्फो, जी काय प्रोडक्ट इन्फो आहे ते इन्फो मधून आपल्याला काय प्रिंट करायचे आता, डॉट प्रोडक्ट नेम प्रिंट करायचे. आणि इजेचा सिंटॅक्स मी केला इथे क्लोज झालंय. आलं इथे चेक आलं ब्ल्यू टी शर्ट. त्यानंतर नेक्स्ट कॉलम जसं आपण प्रोडक्ट नेम साठी घेतले त्याच प्रकारे आपण घेऊ आता प्रोडक्ट नेक्स्ट व्हॅल्यू कोणती, मग नेम झालं. कलर पण इथे प्रिंट करून टाकू मग. ठीक आहे, मग इथे कलर घेण्यासाठी प्रोडक्ट मी इथे राईट करतो फक्त कलर, आणि जो काय प्रोडक्ट कलर आलाय तो कलर इथे अटॅच करू. ओके, इकडे येऊ, रिफ्रेश केलं, आला इथं प्रोडक्ट कलर कोणता आहे त्याचा, ओके. त्यानंतर नेक्स्ट व्हॅल्यू कोणती, मग टॅग. मग टॅग पण इथे प्रिंट करून घेऊ. अरे ओके, इकडे आलो. अजून एक घेतला मी कॉल MD आणि इथे मी टेबल फॉर्मॅट मध्ये बरोबर नाही वाटेल व्यवस्थित वाटेल. ठीक आहे, तुम्हाला जसे वाटेल तसं तुम्ही करू शकता. फक्त मी तुम्हाला दाखवतोय की कशी इन्फॉर्मेशन शो करणार. ठीक आहे, इथे राहतो मी टॅग आलो, रिफ्रेश केलं, आलं. त्यानंतर नेक्स्ट व्हॅल्यू आपण मी प्रिंट करतो कंपनी, डिटेल्स, फीचर्स, टॅग, कलर. ठीक आहे, मी फक्त कंपनी करतो. जो काय बाकीचा डेटा राहिलाय तो तुम्ही करा. ठीक आहे, फक्त तुम्हाला दाखवतो मी कशी डिझाईन राहील. ठीक आहे, ते पण सांगू का. कॉपी केला, इथं पेस्ट केला, इथे राईट करतो मी प्रोडक्ट, अरे जास्त झालं, प्रोडक्ट कंपनी, इजेचा सिंटॅक्स क्लोज आणि इथे टॅगच्या जागी मी राईट करतो कंपनी. आउट ऑफ पेजला येऊ, आलंय. थोडीशी इन्फॉर्मेशन झाली शो.
त्यानंतर नेक्स्ट आपण इथे प्राइस आणि त्यांची साईज प्रिंट करू. मग त्यासाठी मी घेतला इथे एक, आता प्रोडक्ट साईज आणि प्राइस कशात येते का ती चेक करू. कशात येते प्राइस आणि साईज? एका ॲरे मध्ये येते रे वाटते मला असं, है ना? ॲरे मध्ये येतो ना डेटा. कशात येतोय? प्राइसचा डेटा येतोय ना. ठीक आहे, एकदा सेंड करून पाहू मी. ठीक आहे, सेंड नाही, कन्सोल करूनच चेक करतो जो काय प्राइसचा डेटा आहे तो कसा येतोय. कन्सोल डॉट लॉग आणि इथे मी राईट करतो प्राइस. चेक करू. एकदा आउटपुट पेजला आलो, रिफ्रेश केलं. रिफ्रेश केल्यानंतर कन्सोल मध्ये डेटा आपला आलाच असेल, आय थिंक आलाय. कशात आलाय डेटा? एका ॲरे मध्ये डेटा आलाय. मग जो काय ॲरे मधला डेटा आहे तो प्रिंट करण्यासाठी आपण सिंपल फॉर लूप घेऊ. मग ठीक आहे ना. मग एक फॉर लूप घेतो मी इथे. एक फॉर लूप घेण्याऐवजी मी डायरेक्ट मॅप फंक्शन घेतो. ज्याचा सिंटॅक्स ओपन केला, जो काय डेटा पाठवलाय प्राइस नावाच्या व्हेरिएबल मध्ये डॉट मॅप राऊंड ब्रॅकेट फंक्शन. फंक्शन मध्ये पहिली व्हॅल, सेकंड इंडेक्स नंबर साठी आहे. इजेचा सिंटॅक्स मी करतो इथे क्लोज केला, लास्ट मध्ये पण क्लोज आणि ओपन केला. आणि त्याच्या आतमध्ये आपला राहणार कॉल md3 आणि त्याच्या आतमध्ये फर्स्ट राहणार. फर्स्ट काय राहणार की एक बी टॅग घेतला आणि बी टॅग मध्ये मी सांगतो साईज. ओके, चेक करायचं वर्क होतंय का. ठीक आहे, ब्राउझरला येऊ. ब्राउझरला आल्यानंतर रिफ्रेश केलं, झाली इकडे साईज प्रिंट झाली सगळीकडे. मग त्याच्या खालीच मी काय करतो, एक पी टॅग घेतो. ठीक आहे, काहीतरी चुकलंय वाटलं आय थिंक. ठीक आहे, सगळ्यांची आपण साईज किती दिली? कॉल md3 दिला. इथे मी कॉल md2 देतो फक्त आणि इथे देतो पी टॅग. आणि पी टॅगच्या आतमध्ये फर्स्ट आपण राईट करू व्हॅल डॉट प्रोडक्ट प्राइस आहे ना. साईज तर साईज आहे का. मग इथे प्रोडक्ट अंडरस्कोर साईज आणि ज्याचा सिंटॅक्स करतो मी इथे. एकदा येऊ इकडे, रिफ्रेश करू. झाली साईज सगळ्यांची प्रिंट झाली इथे. ओके, साईज कोणती? एस एम एल एक्स डबल एक्स झाली. एवढा डेटा प्रिंट झालाय. मग त्यांची मी इथे प्राइस प्रिंट करतो. प्राइस आपल्याकडे किती? ते डुप्लिकेट प्राइस आहे आणि दुसरी कोणती ओरिजिनल प्राइस आहे. मग त्यासाठी अजून एक घेतला मी पी टॅग आणि पी टॅगच्या आतमध्ये इजेक्टचा सिंटॅक्स ओपन केला, व्हॅल डॉट काय मग इथे प्रोडक्ट अंडरस्कोर प्राइस आणि इजेक्टचा सिंटॅक्स केला मी इथे क्लोज. प्राइस झाली शो, चेक करू. झाली. याची साईज किती? प्राइस किती? 100. झाल्या सगळ्यांच्या प्राइस शो. त्यानंतर मी अजून त्याची डुप्लिकेट प्राइस पण शो करण्यासाठी डॅश देतो पुढे आणि त्याच्या आतमध्ये घेतो मी की स्पॅन टॅग असतो ना एक आपला. कोणता टॅग असतो? स्पॅम असतो का स्पॅन? बरोबर आहे का? हाच टॅग असतो का? आणि ह्याच्या आतमध्ये मी इजेचा सिंटॅक्स ओके. आणि त्याच्या आतमध्ये मी काय करतो, इजेचा सिंटॅक्स ओपन करतो आणि क्लोज करतो. अरे कंट्रोल झेड. आणि ह्याच्या आतमध्ये मी काय करतो, जी काही डुप्लिकेट प्राइस आली ती डुप्लिकेट प्राइस मी काय करतो इथे प्रिंट करतो. जसं की काय नावाने व्हॅल्यू आली, प्रोडक्ट डुप्लिकेट प्राइस. इकडे आल्यानंतर मी इथे करतो प्रोडक्ट डुप्लिकेट प्राइस. चेक करायचा डेटा. इकडे आलो, रिफ्रेश केलं, झालाय डेटा प्रिंट. ओके, त्या प्रोडक्ट डुप्लिकेट प्राइसला थोडी डिझाईन देऊ अजून. वाटलंच तर तुम्ही डिझाईन द्या. पॅनला काय करा, एक क्लास द्या. क्लास असतो कोणता? टेक्स्ट अंडरलाईन असं काहीतरी असतो ना का नाही? बरोबर आहे. कोणता क्लास आहे? टेक्स्ट अंडरलाईन. झालं का आहे ना, विसरलात बरं का तुम्ही गोष्टी सगळ्या. ठीक आहे, मला टेक्स्ट डेंजर करतो म्हणजे लाल दिसेल ना. झालं लाल. आणि त्याला आता मध्ये लाईन करायची. मला काय करू मग? इटॅलिक आहे का? माझ्या पण ध्यानात नाही. तर माझ्या पण ध्यानात नाही. हा
ठीक आहे, अशी लाईन पाहिजे. हे आता वेबसाईटला आलेलं समजा. अरे समज रे ठीक आहे. आली क्रॉस लाईन आली, झाली क्रॉस. ओके, असं वाटतंय बरोबर. ठीक आहे, अशी डिझाईन करू शकतात तुम्ही. झाली साईज प्रिंट. मी एक बेसिक डिझाईन दाखवली, तुम्ही ऍडव्हान्स मध्ये करा. आता तुम्हाला इमेजचं पण दाखवतो, इमेज पण एकदा शो करून दाखवतो. ऍज इट इज आपल्याकडे इमेज किती तर 4 इमेज आहेत. मग त्यासाठी इथे एक राईट करा. आता 12चा एक हे असतो, रो कॉल एमडी 12 असतो, त्याचे पार्टिशन करू आपण 4. मग पहिला कितीचा असणार, कॉल एमडी 4चा घ्या आणि त्या 4 मध्ये टाका. सपोज द्या एच 3चा असतो का, चुकीचं सांगता ना तुम्ही मला. आणि इथे राईट करा फक्त, इमेज डॅश 1 असेल ही. आणि ह्याच्यासाठीच काय करा, अजून 4 घ्या आणि ह्याला इंडेक्स नंबर देऊन टाका 2. इथे राहील 3, इथे राहील आपले 4. इकडे येऊन चेक करू, आल्या इमेजचे इथं. ठीक आहे, 1 2 3 1 जास्त झाला इथं आय थिंक. इकडे येऊन चेक करू, झाली. आणि त्या इमेज आहे ते इमेज इथे प्रिंट करून टाकू. त्यासाठी काय करणार आहे आपण, IMG टॅग आणि SRC मध्ये पाथ देणार. इजेचा सिंटॅक्स ओपन केला इक्वल टू, इथे राईट करू आपण. काय राईट करणार, व्हॅल डॉट प्रोडक्ट इमेज आणि इजेचा सिंटॅक्स. पण आपल्याला पुढे 5च्या पुढे काहीतरी राईट करायला लागेल. काय राईट करायला लागेल, अपलोड फोल्डरच्या आतमध्ये इमेज आहे, चेक करायची इमेज शो होते. वेल ठीक आहे, एल राहिला का, इमेज झाली शो. वेल इज नॉट डिफाईन्ड, का बरं, वेल नाहीये, आपण डेटा पाठवलाय प्रोडक्ट इन्फो मध्ये. कधी सांगणार तुम्ही, प्रोडक्ट अंडरस्कोर इन्फो नावाच्या व्हेरिएबल मध्ये डेटा पाठवलाय. इकडे येऊन रिक्वेस्ट करू, आली एक इमेज. त्याच पद्धतीने बाकीच्या पण इमेज प्रिंट करायच्या. यालाच मी काय करतो, एकदा कॉपी करतो, पेस्ट पेस्ट, आणि इथे पण पेस्ट. फक्त चेंज काय होणार, इथे नंबर 3 इमेज असेल, इथे असेल 2 आणि इथे असेल 4. अरे ठीक आहे, चालू असतात इतने बडे बडे काम में छोटी छोटी मिस्टेक होते. ठीक आहे, आली इमेज शो झाल्या. आता लास्ट मध्ये राहिली आपली प्रोडक्ट डिटेल. मग तो पण आपण डेटा प्रिंट करून घेऊ. मग प्रोडक्ट डिटेल साठी इथे मी काय करतो की अजून एक कॉल एमडी 12 घेतो, कॉल एमडी 12, आणि त्याच्या आतमध्ये घेतो मी टेक्स्ट एरिया, माहितीये. आणि त्या टेक्स्ट एरियाच्या आतमध्ये जो काही डेटा आहे तो डेटा प्रिंट करून देऊ. डेटा कशात आलाय, प्रोडक्ट, ठीक आहे, प्रोडक्ट इन्फो मध्ये आला. काय झालं, प्रोडक्ट इन्फो आणि इन्फोच्या आतमध्ये डॉट डिटेल आणि जसा सिंटॅक्स मी इथे करतो. झालाय डेटा शो, आलंय, हाय हाय आलं इथे. आणि तुम्ही त्याला डिझाईन द्या थोडीशी, क्लास वगैरे ऍड करा. चला, क्लास दिला मी फॉर्म कंट्रोल. ठीक आहे, डिझाईन अप्लाय नाही झाली, काय इकडे येऊन रिफ्रेश करू. झालाय फॉर्म कंट्रोल. त्याला मार्जिन पॅडिंग द्या वगैरे वगैरे, जे वाटेल तुम्ही ते ऍड करा. मार्जिन पॅडिंग 2 पिक्सल वगैरे वगैरे आपण देऊ शकतो. झाली डिझाईन. ठीक आहे, तुम्ही आता ह्याला इम्प्रूव्ह करू शकता. आता आपण 3री इमेज दिली नाही, 4थी इमेज दिली नाही, त्यामुळे शो नाही झाली. बॅक आलो, आता लास्ट नंबरचा प्रोडक्ट व्ह्यू केला, झाली प्रोडक्ट इन्फॉर्मेशन शो. त्यांची आपण साईज नाही भरली म्हणून किती साईज आली इथे, यस साईजच आली. त्यावेळी डेटावर आलो, झाला डेटा शो. ठीक आहे ना, अशी डिझाईन करा तुम्ही. ChatGPT घ्या किंवा ऑनलाईन कुठून पण घेऊ शकता. ऑनलाईन मेंबर समजले का काय केलंय आपण आज, नुसते डिझाईनच केली, इकडून तिकडून तिकडून इकडे फक्त डेटा फिरवलाय. बस करायचं, घ्यायचं अजून पुढे. ऑनलाईन मेंबर्स काय करायचं समजलंय की नाही, रिपीट करू एकदा. काय करायचं,
काही नाही, आज फक्त तुम्हाला डिझाईन सांगितली, जे काय फ्रंट एंडचा पार्ट आहे तोच घेतलाय फक्त. ठीक आहे ना, दुसरं काहीच नाही केलं. क्युरी पण नाही राईट केली, एक सिलेक्टची क्युरी राईट केली, बस तेवढीच आहे फक्त आज. झालं ना इन्फोचं. आणि एडिटचं तुम्ही ट्राय करा. झालं कायचं प्रोडक्ट लिस्ट इन्फोचं राहिलंय. ठीक आहे, वाटतं नाही व्यवस्थित आपला एक ई कॉमर्स प्रोजेक्ट टाईप. ठीक आहे, त्यानंतर आता एवढं काम झालंय, घेऊ पुढे मग अजून ऑनलाईन मेंबर्स घ्यायचं पुढे अजून थोडस. गणेश काय करायचं? अरे ऑनलाईन मेंबर्स ठीक आहे, छोटासा घेऊ अजून. ठीक आहे, आतापर्यंत आपण काय केलंय, ऍडमिन मध्ये इथून ऍड प्रोडक्ट करतो आणि ऍड प्रोडक्ट मध्ये एक फॉर्म गेलाय. ठीक आहे, त्यानंतर नेक्स्ट काय केलाय, एक प्रोडक्ट लिस्ट. त्या प्रोडक्ट लिस्ट मध्ये आपण प्रोडक्टची सगळी इन्फॉर्मेशन शो केली. आता हे फक्त प्रोडक्ट कुठे दिसतात आपल्याला, ऍडमिन साईडला दिसतात. ठीक आहे ना, मग हेच प्रोडक्ट आपण काय करू, आता जे काही आपली वेबसाईट आहे त्या वेबसाईट मध्ये एक शॉप नावाचं पेज आहे आणि त्या शॉप नावाच्या पेज मध्ये आपण काय करू, डेटा शो करू आता. ठीक आहे, मग डेटा शो करण्यासाठी आपल्याला फर्स्ट डेटा काय करायला लागेल, घेऊन यायला लागेल. मग घेऊन येण्यासाठी काय करायचं, की आता आपल्या ऍडमिन मध्ये काम नाही राहिलं, आता आपलं काम कुठे, युजर साईडला. क्लोज करतो मी याला आणि आलो युजर साईडला. आणि युजर साईट मध्ये मला काय करायची, की जे काय प्रोडक्ट आहे त्या प्रोडक्टची इन्फॉर्मेशन मला शॉप पेजला शो करायची. मग कुठे शॉप पेजची URL आहे इथे. मग इथे आपल्याला काय करायचं, प्रोडक्टचा डेटा घेऊन यायचा. जसं आपण ऍडमिन मध्ये डेटा आणलाय, काय करायचं, सिंपल हीच क्युरी कॉपी करा तुम्ही. ठीक आहे, जास्त नाही, हीच क्युरी कॉपी करा आणि जी काही शॉप पेज आहे शॉप पेज मध्ये काय करा, तुम्ही पेस्ट करा. झाली क्युरी. आणि शॉप पेज मध्ये क्युरीला काय करायचं, रन करायचं. रन करण्यासाठी वॅर प्रोडक्ट इक्वल टू काय, अवेट. आणि अवेट नंतर EXE आणि EXE ला काय देणार तुम्ही, SQL क्युरी पास करणार. आणि जो काही डेटा आहे तो डेटा इथे काय करू आपण, एकदा कन्सोल डॉट लॉग करून मी चेक करतो की युजर साईडला डेटा येतोय की नाही. त्याआधी मी जो काही कन्सोल आहे त्या कन्सोलला एकदा करतो क्लीन, कंट्रोल-C CLS आणि इथे मी राईट करतो एक्झिक्यूट करण्याची कमांड नोडिमॉन इंडेक्स डॉट जेएस. झालंय, युजर साईटला आलो, होम पेजला आलो. होम पेजला आल्यानंतर कन्सोल मध्ये काय नाही येणार डेटा. कधी येणार, जेव्हा आपण शॉप पेजला जातो तेव्हा डेटा कन्सोल मध्ये प्रिंट होईल. मग जसं मी शॉप पेजवर क्लिक केलं, कन्सोल मध्ये डेटा आलाय, आलाय ना डेटा. किती, 1 2 3 4 डेटा असे आले आले. आणि हाच डेटा काय करायचा, आता इथे काय आली, फक्त एक प्राइस आली आणि दुसरी आली डुप्लिकेट प्राइस. आता तुम्ही म्हणता आपल्याकडे भरपूर साऱ्या प्राइस आहेत, पण एवढीच प्राइस का, की एवढीच प्राइस कमन, की जेव्हा आपण अशी प्राइस दाखवणार, जशी मी इथे आलो, इथे प्राइस कोणती दाखवली, एक प्राइस दाखवली ना. मग आपण दाखवू इथे एक ओरिजिनल प्राइस दाखवू आणि इथे एक डुप्लिकेट प्राइस दाखवू. आणि जसं आपण व्ह्यू प्रोडक्ट वर क्लिक करतो, मग तिथे सगळे डिटेल मध्ये प्राइस दिसेल, साईज वाईज प्राइस दिसेल. जसं की फ्लिपकार्टला आपण गेल्यानंतर पाहिलं, इथे जसं प्रोडक्ट व्ह्यू वर आपण क्लिक करतो, आल्या तिथे साईज वाईज प्राइस. पण त्याच्या आधी आपल्याला इथे कसं दाखवलंय त्यांनी, एक प्राइस दाखवली डुप्लिकेट आणि दुसरी दाखवली ओरिजिनल प्राइस, आणि त्या शर्टचे काही नेम असेल ते नेम एक राईट केले. मग त्याच प्रकारे आपण इथे करणार आहे युजर साईटला. आता डेटा तर घेऊन आलोय, पण डेटा आता फक्त राहिला आपला प्रिंट करायचा. घ्यायचा करून मग आज, हे जास्त काय कॉम्प्लिकेट नाही, तेवढंच आपण डेटा प्रिंट करण्यासाठी काय काय प्रिंट करायचं आपल्याला, एक प्राइस आणि सेकंड करायची एक डुप्लिकेट प्राइस आणि त्यामधली एक मेन इमेज असेल. बस एवढ्या 3 गोष्टी फक्त प्रिंट करायच्या. डेटा तर आणलाय आपण, आता डेटा आणल्यानंतर डेटा फक्त फॉरवर्ड करून टाकू. डेटा फॉरवर्ड करण्यासाठी कन्सोल डॉट मी लॉगला ऍज इट इज राहून देतो आणि इथे मी एक OBJ बनवतो. OBJ इक्वल टू कर्ली ब्रॅकेट ओपन केला, त्यानंतर एक व्हेरिएबल देतो मी प्रोडक्ट, आणि जो काही डेटा आलाय तो डेटा इथे पास करून देऊ. आणि OBJ तर ऑलरेडी आपण पास केला इथे. ठीक आहे, ऑलरेडी इथे OBJ बनवलेला आहे. ठीक आहे, मी त्या OBJ मध्ये पास करतो डेटा. ठीक आहे, डबल डबल बनवल्यानंतर तो डिक्लेअर नाही होणार. आणि हा OBJ मी करतो इथे, आणि या क्युरीला मी वर राईट करतो फक्त.
पॉकेट प्रोडक्ट, त्या प्रोडक्टला पण वर राईट करतो. ओके. आणि डेटा काय केलाय आपण, शॉप पेज डॉट ईजीएस ला डेटा काय केलाय आपण इथे फॉरवर्ड केलाय. आणि जो काही डेटा आहे तो डेटा फक्त इथे प्रिंट करायचा आहे. मग प्रिंट करण्यासाठी का बस करायचे आज एवढं. ऑनलाईन मेंबर्स काय करायचं, घेऊ का डेटा प्रिंट करून. बस करायचं मग एवढं काय करायचं, बस झालं. ठीक आहे, शॉपचा आपण उद्या रिपीट घेऊ. ठीक आहे, युजर साईडचा आहे. फक्त ऍडमिनचं तुम्ही आज कम्प्लीट करा.